आपल्या भूतकाळाला जोडणारे, नातं सांगणारे त्याच्याशी खूप कमी फॅक्टर्स आपल्यासोबत पुढे जात राहतात. सचिन अ बिलियन ड्रीम्स हा त्यामधलाच एक महत्त्वाचा दुवा वाटतो. कारण हा सिनेमा डॉक्युड्रामापेक्षा अधिक वाटतो तो एक अनुभव. भरून राहिलेला असतो सचिनचा नाद. थिएटरमधून बाहेर पडत असताना तुम्ही कंप्लीट सचिनमय झालेले असता. पण स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठीचं एक नवं बळ देणारा सचिन अ बिलियन ड्रीम्स आजही आपल्या मनात एक वेगळ्या प्रकारचा भूतकाळ आणि तोही तितक्याच नव्याने उजळा द्यावा, मेस्मराईज करत राहावा, रुंजी घालत भोवताली असावा असा आहे. आज यूट्यूबवर व्हिज्युअल्सची बँक आहे. आपण हवी ती मॅच हव्या त्या क्षणी हवं तिथे पाहू शकतो. पण सचिन अ बिलियन ड्रीम्स पाहताना त्याला सचिन टच म्हणजे त्याची असणारी एक कॉमेंट्री आहे, एक बॅक स्टोरी आहे, त्याचा असणारा अनुभव आहे. त्यामुळे हा डॉक्युड्रामा एका वेगळ्या उंचीवर जातो. कारण त्याला परिसस्पर्श. क्रिकेटच्या सोनेरी इतिहासाचे साक्षीदार करणारं हे सचिन पर्व आहे. तो आला, त्याने पाहिलं, त्याने जिंकलं. या साऱ्या गोष्टींचे आपण साक्षीदार आहोत. तरी हा सिनेमा आपल्या मनात एक वेगळी जागा निर्माण करतो. कारण तो एक इमोशनल आहे, तो तितकाच रंजक आहे, भूतकाळाला उजळा देणारा आहे, आपल्या मनात एक वेगळं सचिन पर्व घडवणार आहे. भारत पाक सामन्याची क्षणचित्र पाहताना आपण तेवढेच एक्साइटेड असतो. सचिनच्या 4 आणि 6ला टाळ्या वाजवतो. अब्दुल कादरला त्याने मारलेले सिक्सर्स असतील, शारजातील वाळूच्या वादळानंतर सचिनचं आलेलं धावांचं वादळ असेल, शेन वॉर्नच्या फिरकीला सीमे रेषे पल्ल्याडचा त्याने दाखवलेला रस्ता असेल, अनेक टप्प्यांवर वर्ल्ड कपचं भंगलेलं स्वप्न ते 2011 पर्यंत हातात वर्ल्ड कप घेण्याचा, विश्वचषकापर्यंतचा त्याचा प्रवास हा आपण अपेक्षित केलेला असतो. पण तरीही या साऱ्या पल्ल्याडचा असणारा सचिन, कारण काही माणसं पल्ल्याडची असतात ना, डोंगरा पल्ल्याडची, तशा अर्थानं तो एक सूर्य भासावा, स्वतः पेटलेला सूर्य अशा पद्धतीचा आपल्याला दिसतो. घरी हा कसा असतो, कशा पद्धतीने वागतो, वावरतो, इथपासूनचे अत्यंत कॅन्डिड व्हिडिओज पासूनचे त्याचा जो प्रवास आहे आतापर्यंतचा, जगभरातील मीडियाने त्याला टिपलेला, अगदी सुरुवातीचा असणारा सचिन कसा होता तिथपर्यंतचे सगळे व्हिडिओज आपल्या डोळ्यासमोर येत राहतात. सारा झाली तेव्हापासूनच्या व्हिडिओजने होणारी सुरुवात आहे. अगदी छोटासा किस्सा आहे, त्यानंतरचे अनेक त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे आहेत. घरी टिपलेल्या काही महत्त्वाचे क्षण आपल्याला इथे पहिल्यांदाच पाहायला मिळतात. मैदानावरचा, मैदानाबाहेरचा, मित्रांसोबतचा, घरच्यांसोबतचा, उंबरठ्याच्या आतला, अगदी हाडामासाचा सचिन आपल्याला इथे भेटतो. हे सचिन अ बिलियन ड्रीम्सचं खरं तर वैशिष्ट्य, शक्तिस्थान म्हणायला. यशापयशाच्या या ऊन पावसाच्या खेळात सचिनच्या मनोवस्थेचं दर्शन घडवताना, आभाळ कवेत घेताना पाय जमिनीवर रोवलेलं असणं, त्यामागील त्याची तात्विक बैठक कशा प्रकारची आहे, एखाद्या गोष्टीकडे तो कशा प्रकारे पाहतो, विचारांमुळे माणसाच्या जगण्याची दिशा कशी ठरते, बदलत जाते, आणि त्याच्या खुणावणाऱ्या क्षितिजाकडे तो कशा प्रकारे झेपावतो, झेप घेतो, याची यशोगाथा म्हणजे सचिन अ बिलियन ड्रीम्स. त्या सगळ्या गोष्टींमध्ये घरच्यांपासून ते अगदी त्याच्यासोबत खेळलेल्या दिग्गज ज्येष्ठ खेळाडूंची, समालोचकांची, त्याच्याबद्दलची मतं, निश्चित डॉक्युड्रामा म्हटल्यावर त्या सगळ्या गोष्टी येणार. त्याची भलामण करणारा डॉक्युड्रामा असेल असं वाटत असताना त्याच्या अपयशाचाही पाडा तितक्याच निगुतीने इथे वाचला गेला. कर्णधार पद असताना धावांचं प्रेशर हा मुद्दा कसा केला गेला याचं उत्तर त्याने बहुधा पहिल्यांदाच इथे दिले. आतापर्यंत सचिनवर अनेकदा टीका केली गेली. त्या सगळ्या गोष्टींवर सचिन त्या काळात कधीच रिॲक्ट झाला नाही. पण त्या सगळ्या गोष्टींकडे सचिन कशा प्रकारे पाहत होता त्याची उत्तरं वेगळ्या वेगळ्या टप्प्यांवर, त्यातले अर्थ अन्वय अर्थ उलगडत आपल्याला तो देतो. सचिन ज्यावेळी विक्रम रचत होता, धावांचे डोंगर रचत होता, त्यावेळी त्याची मनस्थिती काय होती, ज्यावेळी कर्णधार झाला त्यावेळी दडपण कशाचं होतं, सिनियर खेळाडूंना नेमक्या कोणत्या मिरच्या झोंबल्या होत्या, काय सुरू होतं त्याच्या आयुष्यात, त्याला मैदानाबाहेरच्या पॉलिटिक्सशीही वेगळ्या अर्थानं 2 हात करावे लागत होते. स्थितप्रज्ञ असलेल्या सचिनला अनेक अग्निदिव्यातून जावं लागलंय याची चुणूक आपल्याला इथे दिसते. त्याने अत्यंत हुशारीने
पॉइंट आउट केलेल्या काही गोष्टी आहेत. काही फोटोजमधून अझरवर केलेली कमेंटही महत्त्वाची वाटते. मॅच फिक्सिंगचा उल्लेख येतो, पण सचिनने हुशारीने त्यावर भाष्य करण्याचं टाळलंय आणि त्याला भावनिक किनार देऊन बगल दिली. सचिन निवृत्त स्वतःहून झाला की त्याला व्हायला सांगितलं, यावर अनेक मतमतांतर क्रिकेट जगतात आहे, पण त्यावरही इथे भाष्य नाही. क्लायमॅक्सला थेट हात घातला गेलाय आणि त्याच्या स्टेडियममधल्या भाषणात हे सगळं दाखवत असताना त्याने भूतकाळाशी इतक्या तरलपणे नातं जोडलंय आणि शेवटी एक ज्या पद्धतीने ते सर्कल कंप्लीट केलंय किंवा त्या सगळ्या गोष्टीला एक पुन्हा ते चक्र फिरवून एक उजळा दिलेला आहे. त्या काळाच्या सोशिओ पॉलिटिकल सिनॅरिओला त्याने उत्तम प्रकारे कनेक्ट केलंय. दिग्दर्शक जेम्स रस्टच्या या सादरीकरणाला खरं तर स्पेशल ब्राउनी पॉइंट्स द्यायला हवेत. त्यामध्ये मिसाईल लॉन्च असेल, राजीव गांधी हत्या असेल, 1992चं खुलं आर्थिक धोरण, जागतिकीकरण, 2008चा मुंबईवरील हल्ला, या सगळ्या गोष्टींचे दाखले मिळतात. एकीकडे क्रिकेट खेळलं जात असताना भोवताल कसा होता त्याच्याशी सांधलेपण असण्याचा दाखवण्याचा एक वेगळा प्रयत्न तोही उत्तम प्रकारे वाटलाय. खासगी व्हिडिओजमध्ये एक पती, पिता, मुलगा, भाऊ म्हणून तो कसा आहे या सगळ्या गोष्टी येतात. एका ठिकाणी मात्र गणेश चतुर्थी असा संदर्भ येतो आणि विसर्जनाचे व्हिज्युअल्स आपल्या समोर येतात. मात्र ही एकमेव त्रुटी आहे, त्याकडे दुर्लक्ष करता येणं जोगे. या सिनेमामध्ये एक वर्तुळ पूर्ण होतं. प्राध्यापक रमेश तेंडुलकरांच्या उल्लेखाने सुरुवात आणि शेवट होतो. दरम्यान वडिलांची प्राजक्त ही कविता त्याच्या तोंडून ऐकत असताना त्याचा अन्वय अर्थ वेगळ्या अर्थानं उमजत जातो. संस्कार, विचार, स्वप्न आणि अपार मेहनत असं सारं काही आपल्याला सचिन बिलियन ड्रीम्समध्ये आपल्याला दिसतं. तेवढ्यात मुंबईत खेळायला सुरुवात झाली होती आणि अखेरची इनिंग मी मुंबईत खेळलो याचा दाखला सचिन देतो. त्यावेळी तो डेस्टिनी, नियतीचा उल्लेख करतो. सचिनचा गजर भारतीयांचा विजय मंत्र आहे याची जाणीव पुन्हा एकदा या सिनेमामुळे नव्याने होते. काही ठिकाणी इमोशनल करणारा, जिंकताना हात उंचावून आनंदाने एन्जॉय करावा असं वाटणारा, तो आऊट होतो त्यावेळी च्या आवाजात थिएटरचं एक मैदान झालंय असा फील देणारा अशा पद्धतीचा आहे सचिन. AR रहमानचं संगीत मनाचा ताल ओळखून ठेका धरायला लावणारा, सिनेमाला तितकाच पूरक आणि वेगळ्या उंचीवर नेणारा. वंदे मातरम ज्या प्रकारे वापरलं गेलंय त्याला तोड नाही. सिनेमाचं कास्टिंग ज्या प्रकारे रोहन मापुसकरने केलंय त्यालाही स्पेशल ब्राउनी पॉइंट्स. कारण ज्या पद्धतीची कॅरेक्टर्स आहेत त्याला हुबेहूब दिसणं आणि त्या सगळ्या गोष्टींची एक साधर्म्य की नातं सांगणारं आणि तरीही छोट्या पद्धतीचं जरी ते असलं तरी एक वेगळ्या अर्थानं ते वातावरण निर्मितीला पोषक ठरणारं असंच आहे. या सगळ्यात म्हणजे अगदी सचिनपासून ते अगदी द्रोणाचार्य, रमाकांत आचरेकर ज्या पद्धतीचे दिसतात कमाल वाटतं. नितीन चंद्रकांत देसाई यांचं प्रोडक्शन डिझाईन म्हणजे त्याला एक स्पेशल ब्राउनी पॉइंट्स. कारण त्यामधला जो काळ आहे तो आत्ता नव्याने रिक्रिएट करताना वेगळ्या पद्धतीचे म्हणजे कॉस्ट्युम्सपासून त्या सगळ्या गोष्टींचा एक बारकाव्याने केलेला विचार आहे तो महत्त्वाचा ठरतो. मेहनतीला शॉर्टकट नसतो, स्वप्नांचा पाठलाग करावा लागतो आणि त्याच्यासाठी एक वेगळी जिगर लागते हे दाखवून देणारा सचिन बिलियन ड्रीम्स. प्रतिभावंत कवी ग्रेस यांच्या शब्दात सांगायचं झालं तर काळोख उजळण्यासाठी जळतात जीवाने सगळे, जो वीज खुपसतो पोटी तो एकच जलधर उजळे. इतिहासाची सोनेरी पानं उलगडणारं हे सचिन पर्व आहे. का पाहावा? फक्त आणि फक्त सचिनसाठीच. का टाळावा? याची काही कारणं नाहीत. थोडक्यात काय, हा फक्त सिनेमा नसून एक अनुभव आहे. या सचिन पर्वाला मी देतोय 4 स्टार्स.